पुणे छत्रपती संभाजीनगर हायवेवरून जाताना कदाचित तुम्ही पण या पुलावरून गेला असाल, पण खाली वाहणाऱ्या या पाण्याखाली एक रहस्य दडले. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृत बाहेर आलं, त्याचे काही थेंब इथे पडले आणि तेव्हापासून ही नदी झाली अमृतवाहिनी. हा आहे प्रवरास संगम आणि हजारो वर्ष जुनं सिद्धेश्वर मंदिर. नमस्ते मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बियॉन्ड नोनच्या या आपल्या चॅनलवरती. आज आपण आलो आहोत एका खूप खास आणि कमी लोकांना माहीत असलेल्या ठिकाणी, प्रवरा संगम. गावाचं नाव टोका, नेवासा तालुका, अहिल्यानगर जिल्हा. हे ठिकाण आहे पुणे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरच आणि खास गोष्ट म्हणजे मुख्य रस्त्यापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर. जर तुम्ही पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला चालला असाल तर एक छोटासा वळसा घेतला की तुम्ही या सुंदर आणि पवित्र ठिकाणी सहज पोहोचू शकता. हे मंदिर अहिल्यानगरपासून 70 किलोमीटरवर आहे आणि पुण्यापासून 180 किलोमीटरवर. हे मंदिर म्हणजे फक्त एक देवस्थान नाही आहे, तर हजारो वर्षापूर्वीच्या कलाकारांच्या हाताने घडवलेलं एक जिवंत शिल्पकलेचं विश्व आहे. इथे टाकलेलं प्रत्येक पाऊल आपल्याला इतिहासाच्या जवळ घेऊन जातं. या मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची आहे. काळ्या दगडात उभारलेली भव्य वास्तू कोणत्याही सिमेंटशिवाय फक्त दगडाच्या अचूक पद्धतीच्या रचनेने उभी आहे. 12व्या ते 13व्या शतकातील यादव काळातील हे बांधकाम आणि नंतर पेशव्यांच्या काळातील विस्तार. इतकी वर्ष झाली पण या मंदिराला अजूनही काही झालं नाही तर तुम्हालाही माहिती आहे, आत्ताच्या काळात बांधलेले पूल, बिल्डिंग्स आपण न्यूजमध्ये रोजच ऐकतो. खरंच त्या काळातील इंजिनियर्स आणि आर्किटेक्चर खूपच भारी होते. आता जर तुम्ही जरा नीट पाहिलं तर या दगडांवर कोरलेलं आहे आपलं संपूर्ण पौराणिक विश्व. इथे दिसतात रामायणातील प्रसंग, राम, सीता आणि हनुमान यांच्या कथा जणू दगडात जिवंत झालेल्या. महाभारतातील युद्धदृश्य, भगवान विष्णूंचे दशावतार, प्रत्येक अवतार अत्यंत सूक्ष्म आणि सुंदर कोरलेला. या मंदिरातला प्रत्येक कोपरा, प्रत्येक दगड एक कथा सांगतो. जर तुम्ही इथे आला तर फक्त पाहू नका, तर अनुभव घ्या. कारण हे मंदिर केवळ बांधकाम नाही, आपला इतिहास, कला आणि भक्ती यांचा एक अद्वितीय संगम आहे. मंदिरात आत आल्यावर आपल्याला दिसतो हा सुंदर नंदी, शांत, स्थिर आणि पूर्णपणे महादेवाकडे लक्ष लावून बसलेला. याच्या अंगावर केलेलं कोरीव काम पहा. साकड्या, गळ्यातील घंटा इतक्या बारकाईने कोरलेल्या आहेत की त्या दगडाच्या नाही तर खऱ्याच वाटतात. मंदिरातील हे सुंदर कोरलेले खांब आणि हा प्रशस्त सभामंडप एकदम मस्तच. या मंदिराचं मुख्य आकर्षण म्हणजे गाभाऱ्यातील हे पवित्र शिवलिंग. शांत, साधं पण खूपच शक्तिशाली. इथे उभं राहिलं की एक वेगळी शांतता जाणवते. शिवलिंगावर पितळेचा नाग विराजमान आहे आणि मागे पार्वती मातेची मूर्ती, ज्यामुळे या ठिकाणची पवित्रता अजूनच वाढते. लकीली आम्ही जेव्हा गाभाऱ्यात आलो तेव्हा आरतीची तयारी झाली होती. तुम्हीही अनुभवा हा क्षण.
या मंदिर परिसरात एक छोटंसं पण खूप सुंदर विष्णू मंदिरही आहे. इथे अग्नी, वायू, कुबेर यांसारख्या देवतांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तसेच इथे देवीचे मंदिर पण आहे, जिथे चामुंडा देवीसोबत महालक्ष्मी, नरसिंही आणि इंद्राणी यांच्या रूपांचं दर्शन होतं. मंदिराच्या मागूनच आपण संगमाकडे जाऊ शकतो. हिंदू धर्मात संगमाला खूप पवित्र मानलं जातं. 2 पवित्र नद्या प्रवरा आणि गोदावरी इथे एकत्र येतात. म्हणूनच इथे येणारे भक्त संगमात स्नान करतात. असं मानलं जातं की इथे स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मनाला एक प्रकारची शांतता आणि एक सकारात्मक ऊर्जा मिळते. या संगमाशी एक पौराणिक कथा देखील जोडलेली आहे. समुद्र मंथनाच्या वेळी राक्षस राहू जेव्हा अमृत पिण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा भगवान विष्णूने त्याचा वध केला आणि त्यावेळी काही अमृताचे थेंब या प्रवरा नदीत पडले. म्हणून प्रवरा नदीला अमृतवाहिनी असे म्हटलं जातं. हे ठिकाण महादेवाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. इथे अष्टस्थान शिवमंदिरे आहेत. त्यामध्ये संगमेश्वर, गौतमेश्वर, घाटेश्वर आणि सिद्धेश्वर ही प्रमुख मंदिरे आहेत. जर तुम्ही इथे आलात तर फक्त पाण्याकडे पाहू नका, तर त्यामागची श्रद्धा आणि कथा अनुभवून जा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि अशा अजून हिडन आणि इंटरेस्टिंग ठिकाणांचा शोध घेण्यासाठी बियॉन्ड नोन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.